नमस्कार मित्रांनो, अक्षय इंगे टेक या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील लाखनगाव या गावामध्ये इन्क्युबेटर व गावरान पोल्ट्री फार्म बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी। तर नमस्कार सर। नमस्ते। पहिल्यांदा आपलं नाव सांगा। विशाल सुरेश डेबे, राणा लाखनगाव, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव। तर सर मला सांगा, ही सुरुवात कधीपासून केली आपण? सुरुवात 2018-19 पासून सुरू केली। आता आपल्याकडे कोणत्या जातीच्या कोंबड्या? कावेरी जातीच्या। कावेरी जातीच्या? हा। तर सुरुवात किती कोंबड्यापासून केली? 1000 कोंबड्यापासून। हा। तर काय काय अडचणी आल्या आपल्याला? काय नाही, सध्या अडचण आली फक्त लाईटीची जरा अडचण आली स्टार्टिंगला। हा। दुसऱ्यांदा काय नाही आली पुन्हा। आता ही किती एकरचा परिसर आहे आपला? 2.5 एकरचा। 2.5 एकरचा परिसर आहे। हो। आता टोटल आपल्याकडे किती कोंबड्या आता? 2000। 2000। हा। हा। 2000 अंड्यावरल्या, हा। बाकीच्या कटाईचा माल आहे। हा। हा। आता ही माल, आपला अंड्याचा माल कुठे जातो एकरीला? आपल्या मिशनला जातं इन्क्युबेटर मध्ये। हा। आणि तिथून परत रिटर्न फार्मलाच येतो का? फार्मला येतो, नाही तर पुन्हा काय गिरायक जसं असेल तसं बाहेर जाणार। हा। ऑर्डर नुसार बी पिल्ले काढतात का आपण? नाही, कंटिन्यू चालू असतं। कंटिन्यू चालू असेल पिल्ले काढायचं। ऑर्डर असून नाही तर नसू, ऑर्डर असली तर मग बाहेर जाणार, नसली तर आपल्या शेड मध्ये येऊन रानामध्ये आपण मार्केटची मोठी करणार। गावरान कोंबड्या आणि ह्यात मध्ये काय फरक आहे? ह्या कोंबड्यामध्ये थोडं काय लय फरक नाही। माणसं म्हणजे तर फक्त हे शेड गावरान आणि जी बाहेर हिंडत ती गावरान, थोडा काय फरक वाटत नाही आम्हाला त्याला। हा। आमच्यापासून पण पिल्लं नेतात माणसं, शेतकरी ती अशी जनावर महाग ह्याच्यामध्ये उकंड्यावर स्वतः त्यालाच गावरान म्हणतात। जे आमचं फक्त बंदिस्त आहे त्याला माणसं म्हणतात RR कावेरी का असं। साईज मोठी राहते काय गावरान कोंबड्यापेक्षा? हा, मग फीड मध्ये ह्यांची जरा अंड जरा मोठंच राहणार। हे फीड आपण गावरान कोंबड्या देतो, त्याची अंड्याची वाढ शक्य होऊ शकते? हा, होऊ शकते ना। आता हे जे आपलं फार्म आहे ते अर्ध बंदिस्त आहे का फुल बंदिस्त आहे या कोंबड्यासाठी? अर्ध बंदिस्त, अर्ध ओपन आहे। तर ओपन मध्ये सोडल्यावर काय फायदा होतो या कोंबड्याचा? काय ना, कोंबडी जरा फिरून बिरून येते, जरा किडी मुंगी खाती बाहेरचं, पण वातावरण बाहेर जरा भेटणार पोषक वातावरण खाण्यापासून काय फरक पडतो? हा, आजारही होत नाही जरा। बरं, या कोंबड्याला जास्त प्रमाणात आजार होतो का? नाही, कमी प्रमाण होतो। हा। जरी आला तरी आपण लसीकरण लसीकरण हे द्यायची। हा। व्यवस्थित टायमाला त्यांना औषध हे द्यायची जरा। कोंबडी बघितली आपल्या अशी जरा संडास बिंडास आली की जरा त्यांना जंतनाशक द्यायचं। या कोंबड्याला कोणत्या वातावरणात जास्त खराब होतं, म्हणजे रोग येतात? म्हणजे पावसाळा, उन्हाळा की हिवाळा? जरा पावसामध्ये जरा थोडी चिकचिक राहते जरा। हा, नाही तर इतर दिवसामध्ये काय नाही गरज। पोषक वातावरण कोणत्या महिन्यात त्यांना जास्त? म्हणजे हिवाळ्यामध्ये। हा, हिवाळ्यामध्ये जरा अंडी पण प्रमाण जास्त निघत आणि माणसासाठी खाण्यासाठी पण चांगली अंडी हिवाळ्यामध्ये। तर मला सांगा, शेड आता ह्या जागेमध्ये किती शेड आहेत टोटल? 3 शेड आहेत आपले। साईज काय आहे टोटल 3 शेडची? 32 बाय ही 100 आहे। ही आपण उभा आहे ती वरच आहे ती 32 बाय 110 आहे। त्या वरच आहे ती 22 बाय 100 आहे। एवढा फरक का मग? 3 शेड का म्हणून केलं? तर आपले काय होतं, घरी आपल्याकडे पिल्लेचे मिसनीत ना, मग हे अंड्यावरल्या कोंबड्यात आपल्या वरच आहे ती कटाईचा माल आहे, आणि त्याच्या वरच्या ती आहे ती आपलं पिल्ले नाही गिरायक आलं तर वरल्या शेड मध्ये आपण पिल्लं बारकीची मोठी करतात। ह्या कोंबड्याचं वय काय ह्या शेड मध्ये आहेत? ती त्यांचं 8 महिने। ते पूर्ण अंड्यावरच्या अंड्यावरल्या। आणि आम्ही बघितलं की ही एकदम हे केलेलं, एकदम मजबूत साईज केलेली कॉलमची जी आहे ती काय? हे जर आमचे शेत काळी म्हणून जरा खचू नाही म्हणून आम्ही तसं कॉलम केलेलं आहे। लो बजेट आपण करू शकतो कुठं करायचं म्हणलं तर? हो, कमी बजेट मध्ये पण। हो, कमी बजेट करू शकतो आपण। लोकांचं कॉलमच्या जागा आपण लोकांचं सगळं वापरायचं, चॅनल बिनल वापरायचं। आधी कोंबडा असेल कोंबडी असेल, लास्ट किती वजनापर्यंत जाते? कोंबडा जातो 3.5 किलो पासून, आणि मादी जाती 2 किलो पासून 2 किलो पर्यंत जाते। तर या कोंबड्याला लसीकरण कधी करतात? हा, कोंबड्याला यांचं वातावरण बघून पण आणि संडास बिंडास लागली तर अजून मधून पण देतात आम्ही तसं 15-20 महिन्यातून 2-3 दूर करतात। सध्या अंड्यावरच्या कोंबड्यात आपल्या या ह्यांच्या फीड मध्ये काय काय आहे आता? आम्ही सोया, मकाचा बरडा, DRB, फेजवन, बायोबिंटास पावडर देतात। त्यांना किती टाइम टाकतात खायला तुम्ही? एकच टाइम सकाळी। डायरेक्ट उद्या सकाळी दुसऱ्या दिवशी टाकतात। आता आपण 2 नंबर शेड मध्ये आलो आहोत। तर सर, या कोंबड्या किती महिन्याच्या आता? हे आता 2.5 महिने झाले। 2.5 महिने। आता अंड्यावर आणल्याला किती दिवस लागतील? 2 महिने लागतील। 2 महिने। यांना खाद्य ही वेगळं राहतं का? खाद्य नाही तसं काय नाही, पण 1 किलोची मोरी कोंबडी गेली का नाही, खाद्य सेमच राहतं। सध्या यांना काय काय खाद्य देतो आपण? तेच ते आपण खाल्ल्या कोंबडी अंड्यावरल्या ते देतात सध्या आता।
यांना काय आजार हे लसीकरण? काय नाही, ह्यांना फक्त एक मरेक्स नावाची लसीकरण झालेलं आहे. हा पुन्हा आपलं ट्रिक्सवेल म्हणून एक औषध आहे. हा पुन्हा जंतनाशक म्हणून आहे. पुन्हा लासोटा म्हणून लावायची लस आहे एक. हा अजून देतात त्यांना ते. हा आता या शेड मध्ये किती कोंबड्या टोटल? आता आता हे नवीन आता आपण अंडे खेळत आहे 500 कोंबडे येतात. 500 कोंबड्या. हा आणि 2 ते 3 महिन्यात हे अंडे द्यायला हा चालू होते. हा बरं, सगळे अंडे म्हणजे खुडूक झाली, समजा वय ज्या झाला अंडे देऊ तर त्या कोंबड्याचं काय करतात? अंडी काढून वगैरे आपण ती कटेल कटेल जातो माल. तर काय भाव जातो तो माल? 150 रुपये 160 रुपये व्यापारी येऊन घेऊन जातो. हा घेऊन जातात. आता आपण आलो आहोत 1 नंबर शेड मध्ये, जे की पिल्ला आहेत. तर मला सांगा सर, हे पिल्ला आम्ही बघितलं, कुठं बारीक कुठं मोठं, त्याचं काय कारण आहे? त्याच काय नाही, ते काय काय पिल्लू जरा खाण्यामध्ये घोंगाट्यामध्ये जरा दुखत, मग ती खायला भेट जरा, म्हणून ती त्यांची वाढ जरा कमी होती. आता हे किती महिन्याची पिल्ले? यांना झालं 21 दिवस झालं. 21 दिवस पूर्ण झालं. हा. तर यांना आतापर्यंत काय लस दिलेत का? ह्यांना 3 लसी झाल्या, आज 4थी लस आहे यांची. आज दुपारून द्यायचीच आहे. तर पहिली, दुसरी, तिसरी, चौथी लस मध्ये काय काय दिलं आता यांना? पहिल्यांदा आपण मिश्रण मधनं काढल्या मरेस म्हणून दिली. 7व्या दिवशी लासोटा दिली. 14व्या दिवशी गोंबोरो दिली. आज आणखी लासोटा द्यायची. चौथी ही. बरं, यांना हिट म्हणजे गरमी भेटण्यासाठी काय काय नियोजन आहे? काय नाही, आपण बल्ब एक लावतात आणि हिटर जरा उष्णतेची ती लावतात जरा. त्यांना अंड्यामधून निघल्यापासून किती दिवशी फीड देत होता आपण? पहिले निघले येतात तसं काय नाही. निघल्या का? यांच्या फीड मध्ये काय काय आहे? काय नाही, यांचे देशी स्टार्टर नावाचं खाद्याचं पोत आहे. आपण ते आणून देतात त्यांना पहिल्यांदा. बारामती अगोदरच चांगला रिझल्ट भेटतो. मी वाढी होती. बरं, आतापर्यंत मग काय मरतूक झाली का पिल्लामधून? मरतो तसं 100 मध्ये 4-5 मरतच असत. आता आपल्याला किती पिल्ले टोटल शेड मध्ये? हे 700-800 सध्या. सध्या किती मिले असते एक अंदाजे? 20 मिली आतापर्यंत. 20 कमजोर म्हणायचे का? हा, कमजोर असताना बारक्यापणे खात नाहीत काही जर. दोन बसणार खाली एका बाजूला कोपरा धरून, म्हणून मर होती त्यांची. आता हे तुमच्या कोणी एखाद्या शेतकऱ्याने जर पिल्ल नेली तर त्यात त्यांना काय काय काळजी घ्यावी लागते? शेडवर गेले शेड साफ करणं पहिली गोष्ट. आपलं एखादं बुटाक्स औषध ही फवारून काढणं पहिल्या स्टार्टिंगला. नाही, ते करावंच लागतंय. पिल्ल टाकायच्या आधी पिल्ल नेऊन पुन्हा बल्ब लावणं, त्यांच्या खाली पेपर टाकणं. नवीन पिल्लू असं तुम्हाला काय कळत नसतं. ते जमिनी टुच्या हात खाली विष्टा खात, पोट आजारी पडतं, संडास लागत, मरत. त्यासाठी खाली पेपर हातरायचा. 2 दिवसांनंतर ती पेपर काढायचा आणि बुसकट टाकायचं गव्हाचं. नाही आपली टुस बित्ती बाजारामध्ये. हे बुसकट काय म्हणून टाकायचं खाली? त्यांना गरमी आणि खाली जरा जास्त घाण पण होऊ शकत नाही, शेड जरा वास मारू शकत नाही, त्याच्यामुळे बुसकट टाकतो आपण खाली. मला सांगा, कावेरी जात हीच का म्हणून तुम्ही निवडली? कावेरी जाती कटेला पण लवकर येते आणि अंड्यासाठी पण लवकर येते, म्हणून कावेरी जात चांगली निवडली. रोग प्रतिकार शक्ती बी कमी, म्हणजे मर पण जरा कमी होती, जरा रोग येत नाही. आता आपल्या फार्म म्हणून अंडा किती रुपये जातं? आपण 10 रुपये घेते अंडा इथून. ग्राहक येत स्वतः येतं का व्यापारी जातं? ग्राहक येतो, व्यापारी येतात. हो, सहज आपण अंडी घेत नाही, पण मिशनला लावतो अंडी तर इन्क्युबेटर मध्ये. पण एखादं दुसरं गिरायक आलं तर देतो आपण तसं. बाहेरून काय अंडे घेतात का तुम्ही पिल्ल काढण्यासाठी? बाहेरून विकण्यासाठी घेतात फक्त. पिल्ल काढण्यासाठी फक्त घरची अंडी वापरतात, फार्मवरची अंडे वापरतात. आता मला सांगा, आपल्याकडे आता हे 500 किंवा 2000 कोंबडे आहेत, तर एवढ्या ह्यात आजारी कोणचं ते कसं ओळखायचं? पिल्लू असेल किंवा मोठी कोंबडी असेल? पिल्ल्यामध्ये म्हटलं तर पिल्लू एका कोपऱ्यात जाऊन बसणार, खाली मान घालून बसणार, खाणार नाही, काय नाही, हलचाल करणार नाही, एका जागेवर बसणार, ओळखायचं आपण तसं. औषध बाहेर दुसऱ्या शेड मध्ये टाकायचं, तर बाहेर जायचं का नाही, दुसऱ्या शेड मध्ये न्यायची, त्याच्यामुळे दुसऱ्याला भिवू नाही. मग बाहेर आपण हे करायचं, ट्रीटमेंट करायचं. खाद्य तुम्ही विकत आणता का स्वतः बनवता? आपण फक्त सोया हे विकत आणतात, मग विकत आणतात बाहेरून, पण घरी बनवून आपण हे करतो, फॉर्म्युला तयार करतात. तर थोडी माहिती द्या बरं, कसं काय तयार करायची? आपली बॅटरी मिशन आहे, 3 फेजची आणि सिंगल फेजची. लाईट गेले तरी इंजन आहे आपल्या, सहज आपण सिंगल फेज वर करतात. आता अगोदर काय काय टाकायचं मशीन मध्ये? मका बडू घेतात, मका बडू झाल्यावर ते DRB, हे सोया, टेस्ट 2, त्या बायोडिन्स पावडर आहे,
आणि मार्बल म्हणजे आपले सगळे अंड्याचं खवच तयार होतं. हा. यामध्ये लाईटची काय काय सोय आता पिल्लाला लागत? लाईट तर 24 तास लागत असेल ना पिल्लाला? हा, मग सिंगल फेज असली तरी तसं काय नाही होत. हा, लाईट हे गेली तर काय काय सोय त्यांना? काय नाही, लाईट गेल्यावर इंजिन चालू करतात आणि गॅस गुड जोडतो आपण पिल्ल्यांसाठी. बरं, कोंबड्याला कुठं मार्केट आहे आपल्या इकडेसाठी? आता मार्केट कुठं कुठे जवळचं? चौसाळा, वाशी, आसपासची खेडीपाडी नेतात माणसं. किती कोंबड्या रोज अंडे किती निघतात आपल्याला? 1000 कोंबडी आहे, 400 अंडे निघत. 400 अंडे? एक कोंबडी वर्षभरात किती अंडे देते? एक कोंबडी 265 ते 90च्या देते आसपास. सांगा, ह्या किती किती अंड्याच्या मशिनरी आहेत? हे आपलं अंडे गोळण्यासाठी काम करतं, ह्याचेर म्हणून. हे किती अंड्याचं आहे? 20,000 अंडे पैसे देत आणि हे 4,000 4,500 पैसे द्यायचं. यात काय होतं? यात आपण 18 दिवसाच्या नंतर पिल्लू कवा बाहेर निघू शकतो अंड्याच्या, सेटिंग करून ह्या रूम मध्ये ठेवतो आपण. तर ह्या मशीन मध्ये अंडे ठेवण्याच्या अगोदर आपण काय काय प्रक्रिया करतो? फवारणी करतो, साफसफाई करून ठेवायचं. जर नाही साफसफाई केली तर अंड खराब होऊ शकतो. म्हणजे पिल्लू निघायची शक्यता कमी राहते जरा. अंड्यातून पिल्लू निघण्यासाठी किती दिवस लागतात या मशीन मध्ये? 21 दिवस लागत. 21 दिवसातच कम्प्लीट व्हायचं. तर आपल्याकडे आता काय काय मिळतं? म्हणजे गिरायकाला जर पाहिजे असेल तर काय काय मिळेल? पोल्ट्रीचं सगळं इतर सगळं सामान भेटतं. म्हणजे भांडे असतील, अंडे असतील किंवा पिल्ला असतील, कोंबड्या असतील, हे भेटतं सगळं. तर ही मशीन काम कसे करते दोन्ही पण? ते ऑटोमॅटिक सगळं काम करते मशीन. फक्त आपण अंडी लावायचं काम करायचं मशीनला, मग ते ऑटोमॅटिक करते. सेट करायचं, टेम्परेचर मेंटेन सेन्सर आहे सगळं ऑटोमॅटिक. त्याला लाईट 24 तास लागतेच का? लाईट लागत. लाईट गेली तर संपलं म्हणायचं. तर यासाठी काय काय केलेलं आहे लाईट 24 तास राहा म्हणून? आपण सोलर बसवलेलं आहे, इन्व्हर्टर बसवलेलं आहे, बाहेर इंजिन आहे आपलं. लाईट बंद करून द्यायची नाही. आता मस्तीचा काय घोटाळा हे आला तर कोण नीट करतात? आपणच करतात. आपण सामान शिल्लक टॉप ठेवायचं, काय जवळ आपण बदलू शकतो लगेच. तसे अर्धा एक तास मिशन बंद पडले तर काय होऊ शकत नाही. मेंटेनन्स आहे काय मशिनरीचा? खूप मेंटेनन्स नाही काय तसा, मोटर हे लाईट जरा घोटाळा झाला तरच मोटर. तर या सरांचा नंबर आपण खाली दिलेला आहे. जर कोणाला काय लागत असेल तर नक्की फोन करा. तुमच्यापासून एक दिवसाचं पिल्लू किती दिलं तुम्ही? 22 रुपयाला. 22 रुपये. ऑर्डर किती दिवस अगोदर द्यावं लागेल तुम्हाला पिल्लं घ्यायचे असते कोणाला तर? 15 दिवस द्यावं लागणार. 15 दिवस अगोदर? 15-20 दिवस द्यावं लागेल. आता अंडे ही तुम्ही पिल्लं पोच करता का त्यांना यायला लागेल गिरायकाला? जास्त 1000-2000 असले तर कोण येतात. 100 कोणाला गिरायकाला 100 एक पाहिजे म्हणजे प्लॅन्टवर येऊन घेऊन जातो. तर मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला जर अन्य कोणती माहिती असेल तर आमच्या कमेंट मध्ये विचारू शकता. सर, इतकी महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.